सो काल आपण ईडीएम फ्रेजेसला सुरुवात केली होती अँड यू नो वी हॅव कम्प्लीटेड ऑलमोस्ट हाफ ऑफ आवर टार्गेट. तर आज हे आपलं दुसरं लेक्चर आहे ईडीएम फ्रेजेसचं, ज्यात आपण बाकीचे ईडीएम फ्रेजेस कवर अप करतो आहे. ठीक आहे. सो यू नो आपण एक नवीन मेथोडॉलॉजी आणली आहे की आपण पर्टिक्युलर एखादी कन्सेप्ट घेतो आहे आणि तिच्यावरचे ईडीएम फ्रेजेस कंप्लीट करतो आहे. याचा उपयोग तुम्हाला जाणवला असेल की ईडीएम फ्रेजेस लक्षात राहत आहेत. ओके. आणि दिस इज वन ऑफ द बेस्ट वे टू कीप द ईडीएम फ्रेजेस इन टू योर माइंड. सो आपण ही सिरीज कंटिन्यू करतो आहे अँड आय होप दिस इज प्रूविंग व्हेरी हेल्पफुल टू यू. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट. सो आत्ता जो आपला पार्ट आहे तो आहे ईडीएम्स रिलेटेड टू पार्ट्स ऑफ द बॉडी. ओके. सो पार्ट्स ऑफ बॉडी, मग ते जे पण असतील त्याच्याशी रिलेटेड ईडीएम्स जितके आहेत ते आपण घेण्याचे ट्राय केलेत. सो बेसिकली ना PYQs यातून कवर होतीलच आणि आपण काय करणार आहे तर PYQचं एक सेपरेट लेक्चर घेणारच आहे ईडीएम फ्रेजेसचं. PYQ इज वन ऑफ द सोर्स. ठीक आहे, बेस आहे, पण त्याच्यावरती फ्युचरमध्ये काय विचारू शकतात हे प्रेडिक्शन आपण इथे करतो आहे. ठीक आहे. सो आय होप कालच मी तुम्हाला सांगितलं होतं पेन अँड पेन्सिल रेडी ठेवा, बिकॉज ईडीएम फ्रेजेसचे मिनिंग लिहून काढा. ते जितके चांगले तुम्ही लिहून काढाल, तुमचं कलेक्शन तुमच्याजवळ असेल ना, दिस विल प्रूव्ह व्हेरी हेल्पफुल. ठीक आहे. चलो, विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स मूव्ह अहेड. स्क्रॅच समवन्स बॅक. स्क्रॅच समवन्स बॅक म्हणजे काय माहिती आहे का, की तू मला हेल्प कर, मी पण तुला हेल्प करतो. म्हणजे एखाद्याला आज अशा उद्देशाने मदत करायची की पुढे जाऊन हा मला मदत करेल. ओके. सो स्क्रॅच समवन्स बॅक म्हणजे काय, डू अ फेवर. फेवर म्हणजे एखाद्याला मदत करणे. डू अ फेवर फॉर समवन इन द होप, कुठल्या आशेमध्ये, दॅट द फेवर वुड बी रिटर्न्ड समडे. ठीक आहे. आज मी त्याला मदत केली आहे, उद्या तो मला मदत करेल. सेंटेन्स बघा. आय विल गिव्ह यू अ पार्ट ऑफ द लूट. लुटीतला जो काही पार्ट आहे तो मी तुला थोडासा देईन. इफ यू कॉपरेट, यू स्क्रॅच माय बॅक, आय स्क्रॅच योर्स. बरोबर आहे. स्वतःची पार्ट तुम्ही स्वतः स्क्रॅच करू शकत नाही. सो आज मी तुझी पार्ट स्क्रॅच करून देतो, उद्या तू माझी बॅक स्क्रॅच करून दे. सो काइंड ऑफ दॅट. ओके. सो लक्षात राहील इथून पुढे प्रत्येकाच्या हे मिनिंग. नेक्स्ट, अ चिप ऑन हर शोल्डर. अ चिप ऑन हर शोल्डर म्हणजे काही लोक असे असतात बघा की ज्यांना रागवायला कारण लागत नाही. ठीक आहे. सो आणि ते पटकन रागवतात किंवा त्यांचं बिहेवियर ॲटिट्यूड अनप्लेझंट असतं. सो काइंड ऑफ दॅट. ओके. अ चिप ऑन हर शोल्डर, टू बी एनरेज्ड इझिली. एकदम इझिली त्यांचा ॲटिट्यूड चेंज होतो. युसेज बघा. माया who tends to have a chip on her shoulder did not take too kindly म्हणजे एकदम असं चांगल्या पद्धतीने टू आशाज रिमार्क्स. डेफिनेटली जिचा स्वभावच तसा आहे ती एवढं प्रेमाने का घेईल. जर कमी मार्क आलेत तर एखाद्या रागवणाऱ्या माणसाला कारणच मिळालं ना. ठीक आहे. अनप्लेझंट ॲटिट्यूड. गेटिंग. सो चिप ऑन हर शोल्डर किंवा चिप ऑन वन्स शोल्डर. चिप ऑन वन्स शोल्डर म्हणजे एकदम असा चिप आहे ना, म्हणजे हा रागवणारच आहे, ह्याचा ॲटिट्यूड अनप्लेझंटच असणार आहे. नेक्स्ट, टेक हार्ट. टू गेट करेज अँड कम्फर्ट फ्रॉम रिअश्युअरिंग फॅक्ट. कधीतरी असं होतं बघा की सपोज क्रिकेटची मॅच सुरू आहे आणि मॅचमध्ये ना ओपनर येतोय, 2 ओपनर आले, सुरू झाली आणि पहिल्याच 2 ओव्हरमध्ये 2 विकेट गेले समजा. ठीक आहे. आणि मग असं होतं भाई हो गया सब, झालं, ओपनर गेले. जो तिसरा येतोय त्याच्यावर इतकं प्रेशर असतं की बापरे हे दोघं तर असेच गेलेत, आता काय, म्हणजे ऑलरेडी बॉल्स खाऊन गेलेत, रन तर काय केले नाहीत, आणि मग त्या प्रेशरमध्ये तिसरा पण खराब परफॉर्म करतोय, चौथा आलाय. ठीक आहे. आणि चौथा सपोज तो पण नाही आणि तुमचा शेवटचा बॅट्समन उरलाय 5वा आणि त्याला माहिती आहे की माझ्यानंतर येणारे एकतर ऑलराऊंडर आहेत किंवा बॅट्समन आहेत, म्हणजे ते बॉलर आहेत, ते काही प्रॉपर बॅट्समन नाही आहेत की ते चांगलं खेळतील. आणि तो मात्र जबाबदारी घेतो आणि तो काय करतो की नाही चल मी आता व्यवस्थित खेळेन.
आणि ती एक आशा मिळते की हा खेळतोय आणि तो ग्राउंडवर स्टिक राहतो आणि जे पुढचे जे पण प्लेयर्स उरलेले आहेत 5-6 ते काय करतात, ते भलेही काही रन्स स्कोर जास्त करणार नसतील पण ते येऊन त्याला साथ देतात, ॲटलिस्ट पळायला किंवा ॲटलिस्ट बॉल स्ट्राईक इकडची तिकडे द्यायला, तेवढं काम करतायत. म्हणजे कधी कधी काय होतं ना, एक अशी व्यक्ती येते की जी सगळ्यांना करेज देते की घाबरू नका, होऊन जाईल, कळतंय. सो तसं म्हणजे काय, टेक हार्ट. ओके, म्हणजे एखाद्याला करेज मिळणं किंवा कम्फर्ट मिळणं. आफ्टर पुनीतच्या स्पीच नंतर द अंडर प्रिव्हिलेज्ड स्टुडंट्स, अंडर प्रिव्हिलेज्ड कळतं म्हणजे जे खालच्या स्ट्रॅटामध्ये आहेत, ठीक आहे, किंवा ज्यांना प्रॉपर ते व्हॉट वी कॅन से इज लाईक कुठेतरी त्यांचं परफॉर्मन्स अँड ओव्हरऑल बाकीच्या मुलांपेक्षा खाली आहे. मग त्यांना ती अशी भीती असते, येस वी गाईज आर नॉट की त्यांच्या कंपॅरिझनमध्ये आपण कमी आहोत, हे कुठेतरी त्यांच्या मनात आहे. पण त्यांनी करेज घेतलं. फ्रॉम हिज रॅक्स टू रीच हिज स्टोरी. अंडर प्रिव्हिलेज कळतं आहे की गरीब म्हणा किंवा मग डाऊन स्ट्रेटा त्याच्यातले. येस, बर्न फिंगर्स आपण आय थिंक PYQमध्ये बघितली आहे. बर्न फिंगर्स म्हणजे काय, टू सफर ॲज अ रिझल्ट ऑफ अ बॅड डिसिजन. हा ना एक्स्पेशली फायनान्शियल डिसिजन असतो. प्रत्येक वेळेस फायनान्शियल नाही, बट मोस्ट ऑफ टाईम फायनान्शियल इश्यूसाठी आपण हे म्हणतो बर्न वन्स फिंगर, की चुकीचं डिसिजन घेतल्यामुळे फिंगर्स बर्न झाले, म्हणजे बोटं जाळली. म्हणजे काय, तर तुम्ही गरम पाण्यात हात टाकणार तर डेफिनेटली तुमची बर्न होणारच आहेत तुमचे फिंगर. म्हणजे तुम्ही चुकीचं काम करणार तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावेच लागणार आहेत, बरोबर. सो इथे बघा, टू सफर ॲज अ रिझल्ट ऑफ बॅड डिसिजन, एक्स्पेशली फायनान्शियल बट नॉट नेसेसरी फायनान्शियलच असेल, दुसरा पण असू शकतो. युसेज बघा, नीरज बर्न्ट हिज फिंगर आफ्टर फुलिशली स्पेंडिंग क्रोर्स ऑन प्रॉपर्टी इन इनहॅबिटेबल पार्ट ऑफ द सिटी. म्हणजे त्याने सिटीच्या अशा जागेत इन्व्हेस्टमेंट केली की जिकडे कोणीच राहत नाही. क्रोर्स ऑफ रुपीज इन्व्हेस्ट केले आणि ते वेस्ट झालेत. आता ती इन्व्हेस्टमेंट नाही राहिली, ती आता वेस्ट झाली आहे, ठीक आहे. गेटिंग ओके. या, सो आय होप इथपर्यंत कोणाला काहीच डाऊट नसेल. गाईज प्लीज नोट डाऊन द थिंग्स. मतलब इट लुक्स की हा सगळं समजलं. ॲट टाईम ऑफ एक्झामिनेशन तुमचे ऑप्शन्स असे असतात ना की ॲटलिस्ट 50-50मध्ये तरी तुम्ही कन्फ्यूज होता. फॉर दॅट मॅटर टेक एफर्ट्स नाव. या, बाय द स्किन ऑफ वन्स टीथ, म्हणजे एकदम छोट्याशा फरकाने म्हणतो ना आपण की एकदम बारीक फरकाने. बाय द स्किन ऑफ वन्स टीथ, जस्ट बायरली. रिचा एस्केप्ड द रॅथ ऑफ द टीचर बाय द स्किन ऑफ हर टीथ, की टीचरपासून एकदम थोडक्यात वाचली, नाही तर तिचा चांगला कार्यक्रम होताच, ठीक आहे. सो दॅट इज व्हॉट, बाय द स्किन ऑफ वन्स टीथ. स्किन ऑफ वन टीथ कळतं आहे ना तुम्हाला, हे जे आपलं दातांच्या व्हॉट वी कॉल्ड इट ॲज अ हेरडी ऑर समथिंग कॉल्ड एज दॅट, तो जो पिंकिश पार्ट आहे, केवढं छोटंसं पार्ट आहे, एवढंसंच पार्ट आहे. सो तेवढ्याशा पार्टने वाचणं म्हणजे एकदम किंचितशा फरकाने वाचणं, इट्स कॉल्ड एज बाय द स्किन ऑफ वन्स टीथ. ओके. या, थिक इन द हेड. थिक इन द हेड म्हणजे कळतं तुम्हाला की एखाद्याला आपण बोलतो की तुला डोकं कमी आहे, ठीक आहे. सो कमी हे म्हणजे इथे थिन म्हणून घेतलं आहे. थिक इन द हेड, थिक इन द हेड म्हणजे डल ऑर स्टुपिड, म्हणजे काही कामाचं नाही आहे बाबा, असं डोकं कमी आहे या हिशोबाने घेतला. बट जनरली आपण कमी म्हणतो, इथे थिक दिलं आहे. थिक अँड थिन, यू मस्ट बी नोईंग. सो रूफस इज टू थिक इन द हेड टू अंडरस्टँड हिज मास्टर्स इन्स्ट्रक्शन्स. हा जो डॉगी आहे त्याचं नाव आहे ते. सो हा कसा आहे, खूपच एकदम असा स्टुपिड आहे. सी गाईज, सो what I feel की this is the first time where TCS IBPS पॅटर्नसाठी आपण विथ इमेजेस PPTs प्रेझेंट केलेत. म्हणजे आय डोंट थिंक की याच्या आधी कोणी इतके एफर्ट्स घेतलेत. सो दिस एफर्ट्स आर फॉर यू गाईज, ठीक आहे.
कारण इमॅजिनेशन अँड ऑल दिस थिंग्स आहे ना, आता ह्या डॉगवरून तुमच्या ह्या दोन नक्की लक्षात राहतील. ही बाय द स्किन ऑफ वन्स टीथ अँड थिक इन द हेड. म्हणजे लाईक वी आर ट्राईंग टू गिव्ह यू वॉट एव्हर इज बेस्ट, म्हणजे बेस्ट पॉसिबल लिमिट आम्ही टच करायचा प्रयत्न करतो आहे. अँड आर टीम इज वर्किंग ऑन दॅट की अजून कसं आपल्याला चांगल्यात चांगलं गोष्टी तुम्हाला प्रेझेंट करता येतील. ॲज अ टोल्ड यू येस्टरडे ऑल्सो की आपलं काम सुरू आहे की अजून चांगल्या पद्धतीने वोकॅब आहे, अँटोनिम्स सिनोनिम्स आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने कसे घेता येतील, दॅट वी आर ट्राईंग. अँड डेफिनेटली तुम्हाला पण तो फरक दिसेल की आपण जी मेथड यूज करतोय ना ती बेनिफिशियल ठरते आहे. सो तुम्हाला पण ॲट द एंड ऑफ द लेक्चर काल पण जाणवलं असेल की हां सगळ्या इडियम फ्रेजेस माझ्या लक्षात राहिल्यात. सो अँड तेच आपलं अल्टिमेट गोल आहे. या सो नेक्स्ट इज डाऊन इन द माउथ. तोंड पडलेलं असतं बघा, आपलं तोंड पडलेलं असतं. तर कधी पडलेलं असतं व्हेन डिप्रेस्ड किंवा सॅड असतो. डाऊन इन द माउथ. सो आफ्टर हर फ्रेंड्स डिपार्चर म्हणजे त्याची डेथ, मार्गारेट इज अ लिटिल डाऊन इन द माउथ. डाऊन इन द माउथ मीन्स यू आर गेटिंग डाऊन इन द माउथ मीन्स व्हॉट, किती सॅड होती, डिप्रेस होती तिच्या फ्रेंडच्या डिपार्चरमुळे. ऑल इयर्स. लिसन केअरफुली, अटेंटिव्हली. ही पण PYQ आहे. मग अशी वन फिंगर पण PYQ होती. सो PYQ तर आहेतच आपल्या कलेक्शनमध्ये. ते काय आपण नाही केलं, म्हणजे आपण आपलं कलेक्शन काढलं आहे आणि त्यात ऑलरेडी PYQ आहेतच. व्हॉट इट शोज की आपलं कलेक्शन बेस्ट आहे. हे PYQ आलेत आणि येणारे क्वेश्चन पण यातलेच असणार आहेत. ओके. नेक्स्ट, ब्रेक अ लेग. ओके, ह्याचं सेंटेन्स घ्यायचं राहिलं. टेल अस ऑल अबाउट युअर ट्रिप टू पेरू. वी आर ऑल इयर्स. म्हणजे तुझी काय ट्रिप होती पेरूची ती आम्हाला सांग, तिच्याबद्दल काय काय झालं, आम्ही एकदम केअरफुली ऐकू. वी आर ऑल इयर्स. ब्रेक अ लेग. ब्रेक अ लेग म्हणजे काय माहिती आहे का, गुड लक. आपण बेस्ट विशेस करतो बघा एखाद्याला, गुड लक, बेस्ट विशेस. नाही बघा, अ फ्रेज सेड टू ॲक्टर्स, एक्स्पेशली ॲक्टर्सना बोललं जातं. ॲक्टर्स म्हणजे कोण, जे परफॉर्म करतात बघा स्टेजवर, परफॉर्म जे करतात ना त्या परफॉर्मर्सना, परफॉर्मर्स. ओके, परफॉर्मर्सना. अ फ्रेज सेड टू ॲक्टर्स इन अन आयरनिक मॅनर. आयरनिक म्हणजे सार्कास्टिक. कळतं तुम्हाला की ब्रेक अ लेग म्हणजे काहीतरी वाईट बोलतोय आपण, पण चांगल्यासाठी, की तोडून ये भाई, तोडून ये म्हणजे काहीतरी चांगलं करून ये असं म्हणायचं असतं. गुड लक असतं. म्हणजे दिसताना निगेटिव्ह फ्रेज दिसते पण तिचं मीनिंग पॉझिटिव्ह आहे, लक्ष द्या इथे. सो आयरनिक मॅनर टू अवॉइड बॅड लक बिफोर अ परफॉर्मन्स. ठीक आहे. परफॉर्मन्सच्या आधी आपण बेसिकली जे ऑल द बेस्ट करतो ना तेच आहे त्याच्यासाठी. म्हणजे कोणी एक्झामला चाललं आहे, आपण आत्तापर्यंत ऑल द बेस्ट बोलतोय ना, आता त्याला बोला ब्रेक अ लेग. ठीक आहे, करून बघा तुमच्या फ्रेंड्ससोबत. त्यांची एक्झाम सुरू असेल ना, त्याला बोला भाई ब्रेक अ लेग. मग तो विचारेल काय हे म्हणतोय, अँड देन एक्सप्लेन. ठीक आहे. आय होप यू ऑल परफॉर्म वेल. गो ब्रेक अ लेग. गेटिंग गाइज. चलो नेक्स्ट. कॉस्ट एन आर्म अँड अ लेग. आता आपल्या हातापायांची किंमत कशी आहे रे, खूप जास्त आहे. आता आपल्याला कळत नाही कारण देवाने फ्रीमध्ये दिलं आहे. बट वी नो की ॲक्सिडेंट हॅपन अँड व्हेनेवर ॲक्सिडेंट हॅपन्स अँड आफ्टर दॅट सर्जरी अँड ज्या काही गोष्टी आहेत, फॉर दॅट मॅटर तुम्हाला लाखो रुपये खर्च करावे लागतात. सो आपले हात पाय, लाईक आपले सगळेच बॉडी पार्ट्स, दे आर प्रिशियस. लाईक अरे भाई, करोडो रुपयाचं शरीर आहे तुमचं, एक किडनी तुमची करोडो रुपयांची आहे, बरोबर. सो इट्स लाईक यू आर व्हेरी रिच पर्सन. एव्हरी वन ऑफ यू इज करोडपती, म्हणजे गिवन बाय गॉड. पण आपल्याला त्याची किंमत नसते, बरोबर. जे फुकटात मिळालं ना त्याची कधीच किंमत नसते. बट बेसिकली आपले हात पाय कसे आहेत, खूप प्रिशियस आहेत. सो कॉस्ट अँड आर्म अँड लेग म्हणजे त्याची प्राईस म्हणजे काय, कॉस्ट लॉट, एक्सपेन्सिव्ह, सॉरी. ओके. विनीताज न्यू हाऊस बाय द बे कॉस्ट. बे कॉस्ट काय होतं ना, समुद्रकिनारा. बे कॉस्ट हर अँड बाय द बे
कॉस्ट हर ऑन आर्म अँड अ लेग, म्हणजे ती प्राईस खूपच जास्त होती. ओके, हातापायाची किंमत कळतंय, व्हेरी हाय, एक्सपेन्सिव्ह. गेट समथिंग ऑफ वन्स चेस्ट. आता चेस्ट म्हणजे काय, पेटी असे, पेटारा असतो, पेटारा, त्यातून आपण काहीतरी बाहेर काढतो. सो एखादी सिक्रेट गोष्ट असते ती अशी बाहेर काढली जाते. सो त्याला म्हणतात मेक अ कन्फेशन, म्हणजे खूप दिवस असं ती गोष्ट ठेवलेली असते लपून, आणि एखाद दिवस कोणीतरी आपल्याला काढतं, अरे भाई हे बघ हे असं आहे, आणि मग त्याच्या मागची स्टोरी. सो दिस इज वॉट, की त्या चेस्टमधून, त्या पेटाऱ्यामधून ती गोष्ट बाहेर काढलेली आहे, कन्फेशन केलेलं आहे, सांगितलेलं आहे की हे असं आहे बाबा. I want to get something off my chest. It was my dog that destroyed your flower bed. म्हणजे तुमचा जो काही फ्लॉवर बेड होता ना, जो खराब केला होता, कोणालाच माहीत नव्हतं कोणी केला होता, तो माझ्याच डॉगने केला होता. ठीक आहे, काय ते एखादी गोष्ट जी माहीत नव्हती ती कन्फेस करणं, भाई असं असं होतं. ठीक आहे, चेस्ट म्हणजे पेटारा, पेटी असते नाही का, त्यातून काहीतरी बाहेर काढलं असं. सी गाईज, इडियम्स अँड फ्रेजेस, दिस इज द बेस्ट वे टू कीप इन माइंड. अदरवाईज तुम्ही फक्त वाचाल आणि लक्षात राहील असं नाही होणार आहे. सो हे कीवर्ड शोधून काढा. चेस्ट म्हणजे काय, तो पेटारा, त्यातली एखादी गोष्ट बाहेर काढणं म्हणजे काय. गेट इट. हॅव वन्स हेड इन द क्लाउड्स. हा बघा, ह्याचे हेड्स क्लाउडमध्ये आहेत. ते एक गाणं आहे बघा, आज मैं ऊपर आसमां नीचे, सो तसं झालं आहे त्याचं. किंवा मग आज मी ढगात आहे असं आपण म्हणतो. ते ढगात असणं म्हणजे काय, तर टू बी इन अ फॅन्टसी वर्ल्ड, की एकदम असं वाव फिलिंग जे असते ना, की हां मस्त मस्त एकदम, आज तो मैं ऊपर हूँ ऐसा. म्हणजे काय, ही सिम्स टू हॅव हिज हेड इन द क्लाउड्स एव्हर सिन्स द बॉस प्रॉमिस्ड हिम अ प्रमोशन. जेव्हापासून त्या बॉसने प्रॉमिस केलं आहे ना प्रमोशनचं, तेव्हापासून त्याचे हेड्स क्लाउड्समध्ये आहेत. हेड्स नाही, हेड एकच असतं ना, हेड क्लाउड्समध्ये आहेत. सी गाईज, मोस्ट ऑफ यू फील की सगळा कंटेंट इंग्लिशमध्ये का वगैरे असं काही ना वाटू शकतं, की मीनिंग इंग्लिशमध्ये का. गाईज, दिस इज द थिंग, की वॉट आय फील, की आपण काय करतो ना, जर इंग्लिशमधून इथेच रिव्हिजन केलं ना, इथे तुमचं वोकॅबचं कलेक्शन पण खूप चांगलं होतं, कळत आहे. त्यामुळे काहींना असं वाटत असेल की मीनिंग मराठीतून लिहून द्या वगैरे. तसं तर आपण बायलिंग्युअल घेतोच आहे ना, लेक्चर काय आपलं इंग्लिश होत नाही आहे, आपण बायलिंग्युअलच घेतो आहे. सो आय डोंट थिंक की हा प्रॉब्लेम असेल की मीनिंग मराठीतून लिहून का नाही दिलं वगैरे, कारण इथे आपण डिस्कशन वगैरे करतोच. त्यामुळे PPTमध्ये टाकताना आपण इंग्लिशच कंटेंट टाकलं आहे. ठीक आहे, येस. कीप वन्स चिन अप. चिन अप, कधी आपण चिन अशी वर ठेवतो बरं, वेन टू बी ऑप्टिमिस्टिक ड्युरिंग ट्राईंग टाइम्स, म्हणजे किती पण प्रॉब्लेम्स येऊ मी फेस करेन आणि मी त्यातून ओव्हरकम पण करेन. ती जी फिलिंग असते ना, की स्ट्रॉंगनेस दाखवायची, चिन अप. टू बी ऑप्टिमिस्टिक. तर ऑप्टिमिस्टिक आणि पेसिमिस्टिक हे शब्द पण आपल्याला बऱ्याचदा येऊन गेले TCS IBPSला. सो यू मस्ट बी नोईंग. ऑप्टिमिस्टिक म्हणजे असा माणूस की हां, जो वाईटातून पण चांगलं शोधत असतो. ठीक आहे, आणि पेसिमिस्टिक म्हणजे ज्याला चांगल्यात पण नेहमी वाईट दिसत असतं. ठीक आहे, सो पॉझिटिव्ह राहणं म्हणजे ऑप्टिमिस्टिक, आणि पेसिमिस्टिक म्हणजे निगेटिव्ह, म्हणजे पीला पी नसतो असं लक्षात ठेवा. पेसिमिस्टिक, पीला पी नाही, पॉझिटिव्ह पेसिमिस्टिक नाही. मग कोण ऑप्टिमिस्टिक असतो, तो पॉझिटिव्ह असतो. ठीक आहे, सो बी पॉझिटिव्ह अँड कीप युअर चिन अप, युअर एफर्ट्स विल बी रिवॉर्डेड. प्रयत्न करत राहा, तुला तुझ्या कर्माचं फळ मिळेल. गुड. आज अभ्यास करा, उद्या तुम्ही वनरक्षक म्हणून सिलेक्ट झालेले असाल. प्ले समथिंग बाय इयर. एखादी गोष्ट कानाने वाजवतो का रे आपण, नाही वाजवत, बरोबर. म्हणजे काहीतरी अशी गोष्ट आहे की जी माहीत नाही आहे काय करायचं कसं करायचं, पण काहीतरी करतोय, म्हणजे कुठला एक्सपिरियन्स नाही आहे, प्रॅक्टिस नाही आहे. टू नॉट हॅव अ प्लॅन अँड टू टेक थिंग्स ॲज दे कम. म्हणजे एखादी अशी गोष्ट की जिच्याबद्दल तुम्ही असं काही प्लॅनिंग करून आलेलं नव्हता की काय करायचं कसं करायचं, आणि ती जशी आली तसं तुम्ही घेतलं आहे. नन ऑफ अस हॅव एनी फॉर्मल ट्रेनिंग, वी जस्ट प्ले बाय द इयर. म्हणजे एखादी अशी गोष्ट अंगावर पडली तर करायची बाबा, मग ती कशी पण करू, असं जे असतं ना, की माहीत नाही आहे पण आता करायचं तर आहे. म्हणजे आई घरी नाही आहे, सपोज कोणी आलं आणि तुम्हाला नाही माहिती चहा कसा करायचा, करायचं तर आहेच, मग तो तुम्ही कसंही करा, बाय अ इयर, बरोबर. टू प्ले बाय अ इयर असं त्याला म्हणतात.
टू प्ले बाय इयर. या रूल ऑफ थंब. आता इथे तुम्ही हा जो रूल ऑफ थंब आहे ना तो द थंब रूल असं म्हणून पण वापरू शकता. याचा अर्थ आहे बेसिक प्रिन्सिपल. म्हणजे हा सॉरी थंब रूल आहे किंवा रूल ऑफ थंब आहे म्हणजे बेसिक प्रिन्सिपल आहे भाई, हे तर माहीत असलंच पाहिजे. म्हणजे असं पण म्हणतो ना की हे बेसिक प्रिन्सिपल आहे, हे बेसिक आहे, हे तुला माहीत नाही का. म्हणजे एखादी अशी गोष्ट की जी माहितीच असली पाहिजे असं. ठीक आहे. अ थंब रूल फॉर मेकिंग डिलिशियस केक. म्हणजे कुठलाही डिलिशियस केक तुम्हाला बनवायचं असेल तर त्याचं थंब रूल काय आहे, बेसिक प्रिन्सिपल काय आहे. गेटिंग द प्रपोर्शन्स ऑफ द इन्ग्रेडियंट्स राईट्स. तुमचे जे काही इन्ग्रेडियंट्स आहे, मग तुमची क्रीम असेल, तुमची कोको पावडर असेल, तुमचा फ्लोअर असेल, जे काही तुमच्या गोष्टी आहेत, कॉर्नफ्लॉवर असेल काही बाकी सगळ्या गोष्टी, चॉको चिप्स अँड ऑल व्हॉट एव्हर थिंग्स मे बी, तर त्या इन्ग्रेडियंट्स जे आहेत ना ते राईट प्रपोर्शनमध्ये पाहिजे तरच तुमचा केक चांगला बनणार आहे असं त्यांना म्हणायचं आहे. ठीक आहे. चलो या बेसिक प्रिन्सिपल. वॉश वन्स हँड्स ऑफ समथिंग. PYQ आली आहे TCS IBPSला. वॉश वन्स हँड्स ऑफ म्हणजे काय माहिती आहे का, जबाबदारी झटकून देणं. म्हणजे एखाद्या कामातून मी हात काढून घेतले, आता मी हात धुतले, तुला काही करायचं ते कर. सपोज तुम्ही दोघं मिळून काम करत होता, आता मी हात धुतले, तिथून पुढे तुझं तू कर असं जे म्हटलं जातं ना त्याला म्हणतात वॉश वन्स हँड्स ऑफ समथिंग. टू डिसअसोसिएट म्हणजे बाजूला होणे. डिसअसोसिएट म्हणजे बाजूला होणे. वनसेल्फ फ्रॉम अ प्रॉब्लेम. जो काही प्रॉब्लेम आहे तुझं तू बघ भाई, आता मैं तो चला. ठीक आहे. सो आय हॅव वॉश्ड माय हँड्स ऑफ माय नेबर्स. दे आर ऑन देअर ओन नाव. तुमचं तुम्ही बघा भाई, मैं तो चला. ठीक आहे. समजतंय हात धुणं म्हणजे काय. सगळ्या गोष्टी असे इमॅजिन करा. व्हॉट एव्हर आय एम सेईंग ना, शांत बसलायत ना, मी जे काही बोलते ना इमॅजिन करा. इमॅजिनेशन पॉवर आपली ग्रेट असते. इमॅजिन जितकं कराल ना बरोबर तुमच्या डोक्यात राहतील सगळ्या आयडियम फ्रेजेस. म्हणजे ऑलमोस्ट या 100 आहेत. म्हणजे काल घेतलेला आणि आज घेतलेला टोटल मिळून 100 आहेत. आणि आपलं टार्गेट खरं तर खूप मोठं आहे. ऑब्वियसली ते तुमच्या रिस्पॉन्सवर डिपेंड आहे, तुम्ही किती छान रिस्पॉन्स देताय. जेवढा चांगला रिस्पॉन्स आहे तेवढा जास्त कंटेंट आपण प्रोव्हाइड करू डेफिनेटली. या सो नेक्स्ट क्रॉस द रुबिकन. आता ही स्टोरी आहे. रुबिकन एक अशी प्लेस आहे. इंग्लिशच्या ज्या काही इडियम फ्रेजेस आहेत ना त्या ग्रीक मायथॉलॉजीजवर वगैरे आधारलेल्या आहेत. सो तेव्हा रुबिकन नावाची सिटी होती आणि त्या सिटीला पास केलं की वॉर सुरू झालं. आणि एकदा वॉरमध्ये पडला की तू परत यायचा चान्स नाही. सो पास अ पॉईंट ऑफ नो रिटर्न. म्हणजे अशा पॉईंटला पास करणं म्हणजे क्रॉस करणं की जिकडून परत यायचा मार्ग नाही. इथे अजून एक फ्रेज या अर्थाची आहे, बर्न द बोट. बर्न द बोट आणि जी आलेली आहे TCS IBPSला. बर्न द बोट म्हणजे पाण्यात गेलात, समुद्राच्या मध्यावर गेलात आणि तुमची बोट तुम्ही जाळून टाकली, परत यायचा मार्ग आहे का तुम्हाला? नाही, तिथेच राहायचं आहे. बर्न द बोट म्हणजे परत यायचा मार्ग नसणं. या अर्थाच्या या दोन मिनिंग आहेत, दोन इडियम फ्रेजेस आहेत. एक तर क्रॉस द रुबिकन. रुबिकन काय आहे, ती सिटी होती बघा, इथे खाली दिलंच असेल, पास अ पॉईंट ऑफ नो रिटर्न. जुलियस सीझर तुम्हाला माहितीच आहे. जुलियस सीझर हॅड क्रॉस्ड अ रिव्हर. त्याने रिव्हर क्रॉस केली, त्या रिव्हरचं नाव होतं रुबिकन. आणि एकदा ती पास केली, आफ्टर विच ही बिकेम अ पार्ट ऑफ सिव्हिल वॉर. आणि ती पास केल्यावर सिव्हिल वॉर झाला. म्हणजे आपण आपल्या पानिपत जे झालं होतं आपलं मराठ्यांचं त्या बाबतीत बोलू शकतो. नर्मदा रिव्हर क्रॉस झाली आणि तुम्हाला आता परत यायचा चान्स नाही, जा आता वरतीच. भयंकर होती. म्हणजे ती जर स्टोरी आणि कादंबरी तुम्ही वाचली असेल, यू मस्ट बी नोईंग ऑल दॅट थिंग्स. सो असा एक पॉईंट असतो की तो एकदा क्रॉस केला की झाला, आता काय तुम्ही परत यायचा चान्स नाही. ठीक आहे. सलीम क्रॉस द रुबिकन बाय ॲक्सेप्टिंग द पोझिशन ऑफ असिस्टंट मॅनेजर. आता ॲक्सेप्ट केली ना तू असिस्टंट मॅनेजरची पोस्ट, तर परत यायचा चान्स नाही भाई तुला. आता तुला करायचंच आहे, जे काही तुझं वॉर आहे ते तुला काय म्हणतात फेस करायचंच आहे, तिथून परत यायचा मार्ग नाही. अकायलीज हिल, अगेन वन ऑफ दी स्टोरी फ्रॉम ग्रीक मायथॉलॉजी. अकायलीज हिल म्हणजे अकायलीज जेव्हा लहान होता ना तर त्यावेळेस तुम्हाला दुर्योधनची स्टोरी माहीत असेल. सो काइंड ऑफ दॅट आहे. दोघांचं कंपॅरिझन सांगते मी तुम्हाला, डोंट वरी. तर दुर्योधनचं कसं होतं की
गांधारीची पट्टी काढली जाणार होती डोळ्यांवरची आणि तिची दृष्टी ज्या ज्या भागांवर पडेल दुर्योधनाच्या तो भाग वज्राचा बनणार होता. गेटिंग? वज्र म्हणजे असं एखादं अशी वस्तू, अशी गोष्ट की जी कुठल्याच शस्त्राने, अस्त्राने, मंत्राने, कशानेच तिला तुम्ही हानी नाही पोचवू शकत. बरोबर? बट यू नो श्रीकृष्ण आर मास्टर माइंड ने काय केलं, त्याने सांगितलं भाई तू आईसमोर असं जाणार. आणि ॲट दॅट टाइम दुर्योधन कवर्ड हिज प्रायव्हेट पार्ट. ठीक आहे. आणि तो पार्ट कवर करून तो काही गांधारी समोर गेला. अँड वेन गांधारी ओपन हर आईज, तिने तर पहिलं तर त्याला ओरडलीच की भाई काय केलं तू हे, ते तुला सांगितलेलं ना की असं असं या अवस्थेत आलं पाहिजे. आणि मग त्याचा तो जो पार्ट होता तो त्याचा वीक पॉईंट होता. सो यू मस्ट बी नोईंग की तिथे मारल्यावरच भीमाने जेव्हा तिकडे मारलं त्या पार्टवर, म्हणजे त्याचा कमरेचा आणि जांघेचा पार्ट, त्यावेळेस त्याची डेथ झाली. सो सेम स्टोरी अकायलीच सोबत आहे. अकायलीच बाळ होता आणि त्याला सांगितलं होतं की रिव्हरमध्ये त्याला बुडव. आय थिंक थेम्स नाही, कुठली तरी दुसरी रिव्हर होती, थेम्स इंग्लंडमध्ये दुसरी रिव्हर होती, की त्या रिव्हरमध्ये त्याला बुडवायचं होतं त्याच्या आईला. आणि त्या नदीचं पाणी जिकडे जिकडे त्याच्या शरीराला लागेल ना ते वज्राचं बनणार होतं. आता आईने त्याला असं पकडलेलं ना टाचेला त्याच्या, मग असं टाकलं त्याला पाण्यात. सगळं तर तो पाण्यात बुडाला, पण टाच राहिली ना, टाचेला पाणी लागलं नाही कारण हात होता ना आईचा तिकडे. मग तो त्याचा वीक पॉईंट राहिला. गेटिंग? सो अ वीक स्पॉट और प्रायमरी वीकनेस. अकायलीज द ग्रेटेस्ट वॉरियर ऑन द अर्थ, तो पृथ्वीवरचा एकदम ग्रेटेस्ट वॉरियर होता. इनविन्सिबल म्हणजे ज्याला आपण इनडिफिटेबल म्हणजे ज्याला आपण ज्याचं डिफिट नाही होऊ शकत. इनडॉमिटेबल ज्याला आपण हरवू नाही शकत, अजिंक्य म्हणतो ना आपण. आता हा इनविन्सिबल पण तुमचा PYQ आहे, सिनोनिमला आलेला आहे TCS IBPSला. हां, सो अजिंक्य बेसिकली. हां, द ओनली पार्ट ऑफ हिज बॉडी की त्याचा तोच एक पार्ट होता विच वॉज वल्नरेबल was his heel and he was killed after being struck the heel with a poisonous raw. म्हणजे त्याच्या टाचेत जेव्हा तो पॉयझनस गेला, ॲरो गेला ना, त्यावेळेस त्याची डेथ झाली. ठीक आहे, समजलं असेल. ओके, बी क्विक गाईज. या सो युसेज मॅथ हॅज ऑलवेज बीन हर अकायलीज. ठीक आहे, वीक पॉईंट. हां, पायरिक विक्ट्री. हे हिस्ट्री सुरू झालं ना. ओके, सो बॉडी पार्ट्स आपण कंप्लीट केले. हे जे आहेत हिस्ट्री आणि मायथॉलॉजीशी रिलेटेड आहेत. ओके, सो इंग्लिशमधली हिस्ट्री मायथॉलॉजी म्हटलं की ऑब्वियसली ग्रीक स्टोरी आल्या. ग्रीक स्टोरीज सांगण्यासारखं खूप आहे, बट बेसिकली आपल्याला इथे खूप फास्ट घ्यावं लागतं आहे वोकॅब. अँड गाईज यू कॅन अंडरस्टँड की खरंच आपल्याकडे टाईम कमी आहे. पायरिक विक्ट्री म्हणजे जिंकलात, मान्य आहे तुम्ही जिंकलात, पण जिंकून तरी काय मिळालं. म्हणजे हे बघा, त्या ह्याचं वॉर झालं होतं अशोकाचं, कलिंगा वॉर नंतर अशोकाला असं झालं, यार मी काय मिळवलं, माझे इतके लोक युद्धात मृत्युमुखी पडले, रक्ताचे पाट वाहत आहेत. किंवा महाभारतानंतर पण असंच झालं की इतक्या मोठ्या प्रमाणावर मनुष्य जीव मारला गेला, मनुष्यहानी झाली. मग आपण मिळवलं काय? वित्तहानी वगैरे ते तर खूपच झालं. म्हणजे सामाजिक म्हणजे असं बोलायला गेलं तर बरंच काही आहे, त्याच्यावर आपण बोलू नाही शकत. बेसिकली तुम्हाला माझा पॉईंट कळला की खूप प्रकारचे लॉसेस झाले आणि एवढा लॉस होऊन जिंकण्यात कसली मजा आहे कळत आहे. मग ती अशी विक्ट्री, पायरिक विक्ट्री, की जिंकलास पण त्याची कॉस्ट खूप मोठी होती. म्हणजे त्यासाठी खूप मोठं काहीतरी गमवावं लागणं. कळलं? इट इज नेम्ड आफ्टर द किंग पायरस who incurred great losses despite his victory over the Romans. रोमन सोबत तो जिंकला पण त्याचा स्वतःचा लॉस खूप मोठा होता. द किंग कॉन्केड न्यू किंगडम्स बट लॉस्ट ऑल हिज बेस्ट मॅन. बरोबर, हेच सगळ्यात मोठा लॉस असतो कुठल्याही किंगचा, की त्याची चांगली माणसं मरणं. बाकी तर आपण सगळं परत आणू शकतो, पैसा हे याव त्याव सगळं, माणसं. इट वॉज अनफॉर्च्युनेटली अ पायरिक विक्ट्री. समजतंय ना? ट्रॉजन हॉर्स. आता हा ट्रॉजन हॉर्स दिसतोय तुम्हाला, तर हे गिफ्ट केलं होतं ट्रॉजन हॉर्स. तर त्या ट्रॉजन हॉर्स ना मोठा होता एकदम, आणि तो असं छान गिफ्ट म्हणून दिलं होतं की
आता आपण चांगले फ्रेंड्स म्हणून राहू बरं का, असं सांगितलं होतं. हे बघा, सो इट इज नेम्ड आफ्टर द वुडन हॉर्स. ग्रीक्सनी ट्रॉयजना म्हणजे ट्रॉजन्सना गिफ्ट केलं होतं. ट्रॉय म्हणा किंवा ट्रॉजन्स म्हणा. ग्रीक्सनी गिफ्टेड ट्रॉयजना गिफ्ट केलं होतं. हां, ट्रॉजन हॉर्सचं नाव आहे. ट्रॉयना गिफ्ट केलं होतं. टू ट्रॉय बाय द अनसस्पेक्टिंग. ग्रीक्स गिफ्टेड द ट्रॉजन्स. हां, ऑब्वियसली ग्रीक्सने दिला होता ट्रॉजन हॉर्स. आणि हा जो हॉर्स होता ना, वूडचा होता आणि ह्याच्या आतमध्ये सोल्जर्स बसवले होते. समजा कुछ, म्हणजे वरून वरून दाखवलं की आपण आता शांतता निर्माण करायची, पण ॲक्च्युअलमध्ये सोल्जर्स होते. सगळे झोपले रात्री. हे सोल्जर्स घोड्यातून खाली बाहेर आणि सगळी सिटी जाळून टाकली. सो अशी गोष्ट जी आपल्याला दिसते, हां बाबा शांततेचं प्रतीक म्हणून दिलं आहे. म्हणजे काही नसतं, ते दाखवलेलं असतं. जसं पंचशील अग्रीमेंट होती बघा इंडिया आणि चायनामधली. नेहरूंना वाटलं हां भाई चायना तो सुधर गया. काय केलं 62मध्ये, पंचशील अग्रीमेंटची सगळी तत्व खड्ड्यात टाकली बरोबर, आणि आपल्यावर अटॅक केला. सो असं असतं. त्याला म्हणतात ट्रॉजन हॉर्स, की दिसताना ते हार्मलेस दिसतं बट इंटेंट्स टू हार्म कवर्टली. सो इट इज नेम्ड आफ्टर द वुडन हॉर्स. द ग्रीक्स गिफ्टेड द ट्रॉजन्स ॲज अ पीस ऑफरिंग. In reality, it was a ruse, and the wooden horse was full of Greek soldiers who were wheeled into Troy by the unsuspecting citizens. The soldiers broke out at the night, ratri आले आणि burned the city to the ground. So आता usage बघा, वाक्य बघा. His seemingly harmless offer is actual Trojan horse. He will strike when you least expect it. बरोबर की यार सम हार्मफुल कम्प्युटर प्रोग्राम्स आर ऑल्सो कॉल्ड ट्रॉजन हॉर्स. काही कम्प्युटर प्रोग्राम आहेत जे हार्मफुल आहेत, त्याला पण ट्रॉजन हॉर्स म्हणतात. भाई आजकालच्या AI च्या जगात खरंच हे प्रमाण खूप वाढत चाललं आहे. म्हणून तर आपल्या कॉलर ट्यून पण आजकाल त्याच लागल्या आहेत ना, ह्या मंत्रालयाद्वारे त्या मंत्रालयाद्वारे. ठीक आहे, चलो. बी वेअर ऑफ द ग्रीक बिअरिंग गिफ्ट्स. अगेन तेच आहे, सेम स्टोरी जी आता एवढ्या वेळ जे एक्सप्लेन केलं ना तेच इथे आहे की डू नॉट ट्रस्ट युअर एनिमीज. तुमच्या एनिमीजला ट्रस्ट करू नका. even if they seem to have the best intentions. Refer to the explanation for Trojan horse. This explanation is, my arch rival is being good to me these days. आणि मग तो म्हणतो you know the saying, beware of the Greeks bearing gifts. म्हणजे तुमचा शत्रू तुमच्याशी चांगला वागत असेल तर लगेच त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. समजलं ना दोन्ही, ग्रीक्स बिअरिंग गिफ्ट्स आणि ट्रॉजन हॉर्स. ट्रॉजन हॉर्सचं तुम्ही नाही विसरणार, डोक्यात राहील तुमच्या नेहमी. द फेस दॅट लॉन्च्ड 1000 ships. आता सी यार, म्हणजे ॲटलिस्ट हा सेक्शनला तुम्हाला स्टोरीज सांगणं भागच आहे हिस्ट्रीच्या, कारण त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही यार. ठीक आहे, थोडं फास्ट घ्यायचं ट्राय करते. इथे पण आपण कंपॅरिझन करू शकतो आपलं आणि ग्रीक्सचं, पण दोघांमध्ये फरक आहे. म्हणजे रामायण का झालं तर सीतामय्याला तो राक्षस रावण पळवून घेऊन गेला, बरोबर आहे, म्हणून रामायणचं युद्ध झालं. आणि इथे ह्याची जी बायको होती ना, ग्रीक किंग, इट alludes टू द हेलेन of Troy, who was the main cause of the war breaking between the Greeks and the Trojans. हिने काय केलं माहिती आहे का, शी eloped with the young prince of Paris. त्या पॅरिसच्या प्रिन्ससोबत पळून गेली. तर ऑब्वियसली भाई पळून गेली ही, तू एका राजाची राणी आहे मोठ्या प्रिन्सची आणि ती पळून गेली, विच कॉज हर हजबंड किंग मेनेल्यूस टू डिक्लेअर अ वॉर ऑन ट्रॉय. मग ती ट्रॉयच्या ह्याच्यासोबत गेली होती ना, ट्रॉयच्या राजकुमाराकडे, प्रिन्सकडे, त्यामुळे त्याने त्याच्यावर वॉर डिक्लेअर केला. जेव्हा या दोघांचं कंपॅरिझन होतं ना, म्हणजे खूपदा असं कंपॅरिझन करताना बोलतात हां हे असं झालं हे असं झालं, बट खूप मोठा फरक आहे, एकदम मोठा. सीतामय्याला पळवलं होतं, सीतामय्या आमची गेली नव्हती. त्यामुळे तुम्ही ह्याचं आणि ह्याचं कंपॅरिझन करणं त्या बेसिसवर नीट लक्षात ठेवा की तसं नाही आहे. ही स्वतः पळून गेलेली होती, आमची सीतामय्या तशी नव्हती, ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा. ठीक आहे. सो युसेज हिअर इज अ फेस दॅट लॉन्च्ड 1000 ships. हा फेस ह्याच्यामुळेच 1000 ships लॉन्च झाले. म्हणजे असं
ह्याला तुम्ही अजून एक इडियम फ्रेज घेऊ शकताय, ॲपल ऑफ डिस्कॉर्ड. ॲन ॲपल ऑफ डिस्कॉर्ड, ह्याचं पण मिनिंग तेच आहे, भांडणाचं कारण. ठीक आहे, भांडणाचं कारण काय, ॲपल ऑफ डिस्कॉर्ड येऊन गेला TCS IBPSला. त्याच्याच अर्थाची म्हण आहे, द फेस दॅट लॉन्च अ 1000 शिप. तो चेहरा ज्याच्यामुळे हे एवढं सगळं झालेलं आहे. ठीक आहे. Uses. Here is a face that launched 1000 ships. Both shooters were warring against each other in bid to court her. ठीक आहे, झालं. नाव हाउंड्स ऑफ हेल. हाउंड्स म्हणजे ना डॉग आहे, डॉग. तुम्ही गुगलला केलं तर येईल, इथे फोटो टाकायचा होता बट नाही टाकला वाटतं. ओके. सो हाउंड्समध्ये असे डॉग्स असतात, म्हणजे त्यांचं प्रॉपर असं लाल डोळे आणि असं त्यांचं शरीर वगैरे असं चित्र तुम्ही बघू शकता. आणि ते असे नरकाचे गेटवर राहणारे डॉग्स आहेत. ठीक आहे, म्हणजे जे जे वाईट कामं करणार त्यांना ते डॉग्स म्हणजे शिक्षा देतात असं. सो टू बी पर्स्यूड बाय इव्हिल फोर्सेस. एव्हिल म्हणजे वाईट. ॲज अ रिट्रिब्युशन फॉर रॉंग डुईंग. म्हणजे तुमच्यासोबत जर एखादा वाईट माणूस असेल ना, तो तुम्हाला वाईट कामच करायला लावणार. सो हाउंड्स ऑफ हेल असतात ते गेटकीपर आहेत तुम्हाला नरकात नेण्यासाठी. सो वाईट लोकांच्या नादी लागायचं नाही, वाईट डिसिजन घ्यायचे नाहीत. सो एक्सप्लेनेशन बघा. इन ग्रीक मायथॉलॉजी द अंडरवर्ल्ड इज गार्डेड बाय द डेव्हिलिश लुकिंग हाउंड्स अँड दिस हाउंड्स आर ऑल्सो नोन टू पर्स्यू सिनर्स टू पनिश देम. ओके, सिनर्स म्हणजे पाप करणारे, डेव्हिलिश म्हणजे राक्षसी रूप, म्हणजे असे लाल डोळे वगैरे तुम्ही बघू शकता, गुगल करू शकता. ठीक आहे, म्हणजे वाईट लोक रे बेसिकली, की जे आपल्याला नाही का चुकीचे सल्ले देतात. ते म्हणजे कुत्रे असतात, हे हाउंड्स असतात जे आपल्याला नरकात न्यायच्या मार्गावर असतात. हाउंड्स ऑफ हेल. हेल म्हणजे काय, नरक. पॅराडाईस म्हणजे स्वर्ग. सो पॅराडाईसमध्ये जायचं आहे, चांगला अभ्यास करा, चांगले पोस्ट मिळवा, चांगले माणूस बना. इफ वन डेअर्स टू अपोज द माफिया क्राइम्सला अपोज केला, वन वुड बी पर्स्यूड बाय हिज हाउंड्स ऑफ हिल्स. चलो, मिडास टच. तुम्हाला ही स्टोरी माहिती आहे, स्कूल बुक्समध्ये पण असते किंवा बऱ्याचदा मॉरल स्टोरी म्हणून वगैरे पण सांगितली जाते. सो या म्हणजे काय, एक मिडास नावाचा राजा होता आणि तो खूप लालची होता. आणि त्याला एक दिवशी असा वर दिला देवाने, ठीक आहे तुला पैसा आवडतो ना, तू हात लाव ती वस्तू गोल्ड. मी या पेनला हात लावला, पेन गोल्डचा झाला. टेबलला हात लावला, टेबल गोल्डचं झालं. आणि त्याला असं वाटलं, वाव आता मी जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस झालो. तो पाणी प्यायला गेला, पाणी पण गोल्डचं झालं. तो जेवायला गेला, त्याचं अन्न पण गोल्डचं झालं. तो ज्याला टच करायला लागला ते गोल्ड झालं. बरं, हे सगळं ठीक होतं. त्याची मुलगी, छोटीशी मुलगी जिच्यावर त्याचं खूप प्रेम होतं, आणि ती जेव्हा समोर आली आणि तिला त्याने असं जवळ घेतलं, ती पण सोन्याची झाली. मग त्याला कळलं लालची बनणं चांगलं नसतं. म्हणजे काय, आपल्या लाईफमध्ये आपण अति लालची बनता कामा नये. ओके. सो अन अबिलिटी टू मेक मनी इझिली. ओके, ॲक्च्युली इथे असं मिनिंग आहे, अन अबिलिटी टू मेक मनी इझिली, हा एक लक्षात ठेवा. आणि इथे तुम्ही वराशियस नाही, लॅरियस म्हणजे काय म्हणतो आपण, लालची असणं असं पण इथे म्हणू शकतो मिडासला. ठीक आहे. सो युसेज, सुबोध इज अ रिच मॅन टुडे बिकॉज ऑफ हिज फाईन बिझनेस ॲक्युमेन अँड ही इज नोन टू हॅव मिडास टच. म्हणजे भरपूर पैसा कमवतोय तो आता, म्हणजे हात लावेल तिकडे सोनं होतंय, म्हणजे खूप पैसा कमवतोय. ठीक आहे. सो दोन्ही मिनिंग लक्षात ठेवा त्याचे. हां, सीझर्स वाईफ शुड बी अबाव सस्पेशन. आता जी सीझरची वाईफ होती, मग अशी आपण जो सीझर्सची स्टोरी बघितली, त्याची जी वाईफ होती ना, तिच्यावर असे डाऊट घेतले गेलेले होते. मग त्याला माहिती होतं जुलियस सीझरला, की बाबा माझी बायको तशी नाही आहे, तिने असं काही केलं नाही आणि तिने काहीच चुकीचं केलेलं नाही. पण तरीही लोकांच्या आग्रहाखातर त्याने काय केलं, तर जुलियस सीझर्स वाईफ पॉम्पिया वॉज डायवोर्स्ड बाय हिम सिन्स शी वॉज सस्पेक्टेड ऑफ ॲडल्टरी. सो यू मस्ट बी नोईंग, ॲडल्टरी म्हणजे एक्सटर्नल अफेअर्स आफ्टर मॅरेज. ॲडल्टरी केली असं तिच्यावर सस्पेक्टेड होतं. इवन दो सीझरला माहीत होतं की त्याची वाईफ इनोसेंट आहे, तिने असं कोणासोबत काही केलेलं नाही आहे, स्टील त्याने काय केलं, डिवोर्स घेतला. स्टेटिंग इवन द टेंट ऑफ सस्पिशन शुड नॉट बिफॉल हिज वाईफ. कारण तिच्यावर कुठलंही काही लागू नये म्हणून केलं. इथे पण तुम्ही राम आणि सीता मैयाची ती स्टोरी घेऊ शकता, अग्निपरीक्षा अँड ऑल. ठीक आहे.
सो द न्यू पॉलिटिकल पार्टी पोझिशन दॅमसेल्व्स ॲज अ क्लीनर अल्टरनेटिव्ह, म्हणजे त्यांनी असं म्हटलं की आम्ही कोण आहोत तर क्लीनर अल्टरनेटिव्ह आहोत टू एक्झिस्टिंग करप्ट पार्टीज. दे शुड गार्ड देअर रेप्युटेशन विथ देअर लाईफ सिन्स सीझर्स वाईफ शुड बी अबाव सस्पिशन. ठीक आहे, चलो नेक्स्ट. हां चलो, आता बिझनेस आणि वर्कशी रिलेटेड आहेत. तो खूप मोठा टॉपिक होता, हिस्ट्री, कारण त्याच्यात बऱ्याचशा ग्रीक स्टोरी होत्या. इथून पुढे बघा, बिझनेस अँड वर्क, इडियम्स रिलेटेड टू बिझनेस अँड वर्क. कॅश काव, कॅश काव म्हणजे की ज्याच्यातून खूप सारा पैसा मिळतो. अ बिझनेस व्हेंचर विच गिव्स स्टेडी रिटर्न्स. विच गिव्स स्टेडी रिटर्न्स ऑफ गुड प्रॉफिट, म्हणजे चांगला प्रॉफिट मिळतोय. युसेज बघा, 50% ऑफ आर रेव्हेन्यू इज मेड ऑफ द सेल्स ऑफ आर रिनाउड जलेबी. तो ही जलेबी त्यांच्यासाठी काय आहे, कॅश काऊ आहे, भरपूर पैसे मिळवून देते त्यांना. इट इज सेफ टू से दॅट स्वीट मीट इज अवर प्रायमरी कॅश काऊ. कॅश काऊ कळलं ना, अशी गोष्ट जी तुम्हाला भरपूर पैसा मिळवून देते, इज कॉल्ड एज अ कॅश काऊ. गोल्डन हँडशेक, जेव्हा तुमची रिटायरमेंट असते, म्हणजे आता लास्ट पेमेंट आहे तुमचं. अ पेमेंट गिवन टू समवन्स हू लिव्स ऑर लुजेस अ जॉब, की हे तुझं बाबा शेवटचं पेमेंट आहे आमच्याकडून, किंवा गोल्डन हँडशेक आहे आपला हा. इथून पुढे आपला हँडशेक नाही होणार. जर उद्या होणार असतं तर आजचा हा गोल्डन का असता. हा गोल्डन आहे कारण इथून पुढे आपण भेटू ना भेटू माहीत नाही. सो दिस इज युअर गोल्डन हँडशेक. ठीक आहे, golden handshake, a payment given to someone. Uses, Hamid was given the golden handshake when he was laid off the last year. हे बघा, golden handshake. Grease someone's palm. Palmला grease करणं म्हणजे bribe, corruption, getting. Grease someone's palm to offer a bribe. Whose palms do I have to grease to speed things up? म्हणजे गोष्टी फास्ट होण्यासाठी कोणाच्या पाम्सला मला ग्रीस करावं लागेल, म्हणजे कोणाला ब्राईब द्यावी लागेल. ठीक आहे, ग्रीस समवन्स पाम, कळतंय तुम्हाला. हा, ग्रीस समवन्स पाम. होल्ड द फोर्ट, किल्ला लढवणं. तुम्हाला माहीत असेल की किल्लेदार असतो. ठीक आहे, आता किल्लेदार ॲबसेंट आहे. ॲबसेंट आहे म्हणजे तो कुठेतरी नाही आहे, त्यावेळेस तिकडे अवेलेबल नाही. मग जो कुठला अधिकारी आहे ना, त्याने असं जर म्हटलं किल्लेदार नाही आहे, मी काय फोर्ट बघणार नाही, शत्रूने आक्रमण केलं, करू दे, किल्लेदाराचं काम आहे. अशा वेळेस किल्लेदार नसताना सुद्धा, म्हणजे त्याची जबाबदारी नसताना सुद्धा जो ते आक्रमण परतावून लावतो ना, त्याला म्हणतात होल्ड द फोर्ट. टू टेक केअर ऑफ प्लेस, एखाद्या गोष्टीची काळजी घेणं. दिसतंय बरोबर, या. टू टेक केअर ऑफ प्लेस इन द ॲब्सेन्स ऑफ द पर्सन, म्हणजे अशी व्यक्ती की जी ॲबसेंट आहे, जिची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, की जी युजली इनचार्ज आहे, ती नाही आहे, आणि तिच्या ॲबसेंटीमध्ये तुम्ही काळजी घेतली तर तुम्ही फोर्ट होल्ड केला, असं त्याचं म्हणणं आहे. व्हेन द ओनर मिसेस सोसा इज ऑन अ बिझनेस ट्रिप, हर असिस्टंट मिस्टर कार्डोजा होल्ड्स द फोर्ट. सिम्पल आहे. किल्ला लढवला नाही, वाचवला, काय म्हणू शकतो आपण, किल्ला वाचवला. ओके, ठीक आहे. होल्ड द फोर्ट. गिव्ह अ ब्लँक चेक. ब्लँक चेक आपण कधी देतो, घे तुला टाकायची तेवढी अमाऊंट टाक, हा ब्लँक चेक आहे, असं म्हणतो की नाही आपण. म्हणजे एखाद्याला पूर्ण फ्रीडम देऊन टाकणं म्हणजे टू गिव्ह अ ब्लँक चेक. टू गिव्ह समवन कम्प्लीट फ्रीडम टू ॲक्ट इन द वे दे डीम फिट. तुला जसं वाटेल तसं वाग, म्हणजे ब्लँक चेक देणं. मिस्टर दत्ता गेव रजनीश अ ब्लँक चेक फॉर द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क इन द ऑर्गनायझेशन, की त्यांनी त्याला सांगितलं भाई तुला ज्या पद्धतीने काम करायचं तू कर, तुला ब्लँक चेक देऊन टाकलाय. ठीक आहे, ब्लँक चेक राहील डोक्यात. ब्लँक चेक देणं म्हणजे पूर्ण फ्रीडम. बॅक टू द सॉल्ट माइन्स, म्हणजे परत एकदा आपल्या कामाला आहे ना, माइन्सवर गेलात की काम करायला लागते की नाही. मग सॉल्ट माइन्सला परत जायचं म्हणजे परत जाऊन आपल्या कामाला लागायचं. सॅटर्डे संडे झाला, ठीक आहे, वीकेंड झाला तुमचा, काल सॅटर्डे आज संडे, आता उद्यापासून परत कामाला जा. ओके, सो दिस इज व्हॉट बॅक टू द सॉल्ट माइन्स, टू रिटर्न टू वर्क. आफ्टर द शॉर्ट वेकेशन्स इट इज बॅक टू द सॉल्ट माइन्स अगेन. सिम्पल आहे, नथिंग डिफिकल्ट. ओके, बॅक टू द सॉल्ट माइन्स. सॉल्ट माइन्स म्हणजे जिकडे तुम्हाला काम करायचं आहे.
होल्ड ऑल द ॲसेस, टू हॅव ऑल द ॲडव्हान्टेजेस. ॲसेस ॲडव्हान्टेजेस म्हणून आला आहे, म्हणजे सगळे ॲडव्हान्टेजेस घेऊन ठेवणं, सगळ्या गोष्टींचा फायदा घेणं. मनीस रायव्हल्स आर जेलस बिकॉज ही होल्ड्स ऑल द ॲसेस इन द कंपनी. सगळ्या फायदेशीर गोष्टी ह्याच्याच अंडर आहेत. जेवढ्या गोष्टींचा तुम्हाला फायदा घेता येईल, जेवढ्या चांगल्या गोष्टी आहेत सगळ्या तुमच्याकडे असणं म्हणजे होल्ड द ॲसेस. बेसिकली ॲसेस इथे ॲडव्हान्टेजेस म्हणून आला आहे, की ज्या ज्या गोष्टींचा तुम्हाला ॲडव्हान्टेज घेता येईल त्या त्या गोष्टींचा ॲडव्हान्टेज घेणं इज होल्ड ऑल द ॲसेस. ॲस अप युअर स्लीव्स. ॲस अप युअर स्लीव्स म्हणजे समजा मी माझ्या स्लीव्समध्ये काहीतरी लपवलं आहे, आता तुम्हाला दिसत नाही आहे, पण मग मला जेव्हा गरज पडेल तेव्हा मी स्लीव्स अप करून ती गोष्ट बाहेर काढू शकते. गेटिंग इट मीन्स व्हॉट, एखादी गोष्ट लपवून ठेवणं, सिक्रेट ठेवणं, जेव्हा गरज असेल तेव्हा बाहेर काढणं. टू हॅव ॲडव्हान्टेजेस विच अदर्स हॅव नो नॉलेज ऑफ. बाकीच्यांना त्याच्याबद्दल काहीच आयडिया नाही आहे, कळलं आहे की काय आहे बाबा स्लीव्सच्या खाली. ठीक आहे. देन सो युसेज. Christopher has an ace up his sleeves. He knows how to floor the guest with his signature dessert. Okay? या सो एखादी गोष्ट जी सिक्रेट आहे आणि तुम्हाला बरोबर माहिती आहे कधी तिचा कुठे यूज करायचा. सो ती अजून एक एक्झाम फ्रेज आहे, योग्य वेळी योग्य डिसिजन घेणं, काइंड ऑफ दॅट. की सिक्रेट की जे तुमच्याजवळ तुम्ही ठेवलं आहे, तुम्ही कधीच ते सांगितलं नाही लोकांना. टू मेनी नाही दिस इज चिप्स. ओके. टू मेनी चिप्स अँड नॉट इनफ इंडियन्स. म्हणजे उंटावरचे शाणे खूप आहेत, खूप चांगले असे सल्ला देणारे उंटावरून, असं कर तसं कर, हे कर ते कर. ॲक्च्युअलमध्ये काम करायला कोणी नाही आहे, त्याला म्हणतात टू मेनी चिप्स अँड नॉट इनफ इंडियन. म्हणजे काम करणारे लोक नाही. टू मेनी पीपल हू गिव्ह ऑर्डर्स. ऑर्डर द्यायला खूप लोक आहेत, काम करायला कोणीच नाही, त्या ऑर्डर फॉलो करायला कोणीच नाही. द वर्क विल नॉट बी कम्प्लिटेड इफ एव्हरीवन वॉन्ट्स टू बी बॉस. सगळ्यांनाच जर बॉस बनायचं आहे, सगळे जो ऑर्डर द्यायला लागले, काम करणार कोण, फॉलो करणार कोण. देर आर टू मेनी चिप्स अँड नॉट इनफ इंडियन्स. सिम्पल आहे गाईज, नथिंग वॉज डिफिकल्ट. बिझनेस आणि वर्कच्या रिलेटेड ह्या इम्पॉर्टंट फ्रेजेस आहेत. नाव इडियम्स रिलेटेड टू स्टडीज. ओके. सो बाय हार्ट इट. आपण नेहमी आपले टीचर आपल्याला सांगतात चला बाय हार्ट करा, बाय हार्ट करा. ज्याला आपण पाठ करा म्हणतो ना, पाठ करणं. बाय हार्ट करणं म्हणजे एखादी गोष्ट पाठ करणं. आपण कशी पाठ करतो, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर के ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर. बरोबर, असा फॉर्म्युला पाठ करतो किंवा जे पण असेल असं सतत रटतो आपण, सारखं बोलून एखादी गोष्ट पाठ करतो, त्याला बोलतात बाय हार्ट करणं. ओके. सो बाय हार्ट, टू नो समथिंग फ्रॉम मेमरी म्हणजे आठवून लक्षात ठेवणं. आफ्टर रिपीटिंग इट अराउंड 100 टाइम्स, 100 वेळा वाचून, आय नाव नो द केमिकल फॉर्म्युला बाय हार्ट. बाय हार्ट करणं म्हणजे पाठ करणं, एवढंच लक्षात ठेवा, समजून जाईल. कॉपी कॅट, समवन हू हॅज अ हॅबिट ऑफ कॉपिंग फ्रॉम अदर्स. आपल्याला माहिती आहे ना कॉपी कॅट असतात खूप सारे. आपण नसतो का, आपल्या दादाने हे ऑर्डर केलं, हॉटेलमध्ये आपण गेलो, रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि मग आपल्याला काहीतरी वेगळं खायचं असतं, पण तिथे गेल्यावर आपलं दादा दीदी ते काहीतरी वेगळं ऑर्डर करतात आणि मग आपलं असं असतं हे ऑर्डर केलं का, मग मला पण हेच पाहिजे. आपण कॉपी कॅट करतो. किंवा एखादा ड्रेस अशा पॅटर्नमध्ये घेतला का, मग मला पण असंच पाहिजे बरं का, असं आपण कॉपी कॅट करत असतो कोणाला कोणाला, म्हणजे त्याचा फॉलो करत असतो. की समवन हू हॅज अ हॅबिट ऑफ कॉपिंग फ्रॉम अदर्स. सो आय ॲम सीटेड बिसाइड दॅट कॉपी कॅट साक्षी फॉर द एक्झाम्स. ठीक आहे. कॉपी कॅट तुम्हाला माहिती आहे, ओळखीचा शब्द आहे. टीचर्स पेट असतात बघा, शाळेत खूप बघायला मिळतात. असं टीचरच्या मागे येस टीचर हां नाही असं करत मागे मागे फिरणारे, शेपूट म्हणतो त्याला आपण. तिकडे पेट म्हणून आलं आहे, टीचर्स पेट. टीचरचं शेपूट ते त्या मॅडमचं शेपूट आहे, कळलं, तर ते टीचर्स पेट. अ स्टुडंट हू एन्जॉयज प्रिव्हिलेजेस ऑन अकाउंट ऑफ बिंग द फेवरेट ऑफ द टीचर. की हां टीचरचा फेवरेट आहे ना, त्याचे फायदे घेणारा जो मुलगा असतो त्याला टीचर्स पेट असं म्हणतात. वीना गॉट द बेस्ट टॉपिक फॉर द असाइनमेंट. का, कुड शी बी द टीचर्स पेट. हे टीचरची पेट आहे यार, म्हणून तर तिला मिळाला. ठीक आहे. आय नो गाईज लेक्चर लाईक इट इज की बोर नसेल होत.
ॲट द एंड आपल्याला जर मोठा पार्ट कवर करायचा आहे इडियम्स फ्रेजेसचा तर लेक्चर थोडं मोठं होणारच आहे, ठीक आहे. बट आय एम ट्राईंग टू मेक इट मोर अँड मोर इंथुझियास्टिक. ओके, असं नाही आहे की आपण खूप बोर्डमसम असं आहे आणि खूप बोरिंग होतं आहे. आय डोंट थिंक की या पद्धतीने आपलं लेक्चर जात आहे. सो गाईज, यू टू हॅव टू पुट सम एफर्ट्स. इट्स नॉट वन वे ट्रॅफिक, इट्स अ 2 वे ट्रॅफिक. दोघं एफर्ट्स घेणार तेव्हाच आपला रिझल्ट निघणार आहे. थिंकिंग कॅप ऑन म्हणजे विचार करणं, थिंक हार्ड, खूप विचार करणं, टू ट्राय टू फाइंड अ सोल्युशन टू अ डिफिकल्ट प्रॉब्लेम. डिफिकल्ट प्रॉब्लेम्सवर एकदम असं विचार करणं. लेट अस ऑल, आपण सगळ्यांनी काय करूया, पुट ऑन आवर थिंकिंग कॅप्स. थिंकिंग कॅप्स म्हणजे आता ती कॅप घातली की म्हणजे विचार करायला सुरू होणार. दिसत नाही पण ती असते. चला आता विचार करूया असं. अँड फिगर आउट टू ऑर्गनाइज द क्लास पिकनिक. सो विचार करूया जरा एखाद्या पॉईंटवर आणि त्याच्यावर सॉल्युशन काढू. बुकवर्म, पुस्तकी किडा, माहिती आहे, एक्सप्लेन करायची पण गरज नाही. समवन हू स्पेंड्स मोस्ट टाईम इन द रीडिंग. जास्तीत जास्त टाईम बघावतो तो पुस्तकातच पडलेला असतो, त्याला बुकवर्म म्हणतात, पुस्तकी किडा. ॲज इट इज मराठीत पण आपण त्याला पुस्तकी किडा असंच म्हणत असतो, ठीक आहे. सो इज अ बुकवर्म. समवन हू स्पेंड्स मोस्ट टाईम इन रीडिंग. You rarely see Radhika without a book. She is the biggest bookworm I have ever known. ठीक है. A for effort. Acknowledging someone for his or her effort even if it was not successful. Okay, म्हणजे एखाद्याला सक्सेस मिळो न मिळो तरी पण त्याला त्याचं क्रेडिट दिलं पाहिजे. इकडे आहे ना अजून एक इडियम फ्रेज आहे, गिव्ह द डेव्हिल हिज ड्यू, जी आली आहे TCS IBPSला या आधी. गिव्ह द डेव्हिल हिज ड्यू. दोघांमध्ये थोडी सिमिलॅरिटी आहे. ड्यू म्हणजे की एखादी गोष्ट तुमच्या शत्रूने केली पण चांगली केली असेल, मग भलेही तो तुमचा शत्रू असेल त्याला त्याचं क्रेडिट दिलं पाहिजे, हे त्याचं मिनिंग आहे. डेव्हिल म्हणजे आपला शत्रू. आणि इकडे काय म्हटलं आहे, ए फॉर एफर्ट, म्हणजे त्याने दिली आहे ना मेहनत, मग ते सक्सेसफुल हो न हो त्याचं क्रेडिट त्याला दिलं पाहिजे. सपोज एखाद्याने छान अभ्यास केला, सगळं केलं, ठीक आहे, काहीतरी कुठेतरी लक फॅक्टरने पॉईंटने तो राहून गेला, बट दॅट डझंट मीन की भाई त्याने अभ्यास केला नव्हता. आपल्याला माहिती आहे त्याने अभ्यास केला होता. सो वी शुड, आपण त्याला अप्रिशिएट केलं पाहिजे. ठीक आहे, नाही झाला आता, उभा राहा, येणारी एक्झाम आहे, वनरक्षक आहे, कर, बनशील फॉरेस्ट गार्ड, आधीचं नको विचार करत बसू, बरोबर. सो एफर्ट्सला दाद दिली पाहिजे. बॅक टू बेसिक्स म्हणजे आपण असं बऱ्याचदा होतं बघा की आपल्याला वाटतं हां मला हे पण येतं आहे, मला ते पण येतं आहे, सगळं येतं आहे, सगळं येतं आहे, आणि ॲक्च्युअलमध्ये बघायला गेलं ना तर आपल्याला बेसिक्सचाच प्रॉब्लेम झालेला असतो. मग आपण बोलतो अरे नाही, मी ना आता पहिल्यापासून सुरू करणार आहे कारण मला जरा बेसिकमध्ये प्रॉब्लेम वाटतो आहे. सो बॅक टू बेसिक म्हणजे पहिल्यापासून सुरू करणं. लर्न फ्रॉम द बेसिक कन्सेप्ट्स. Uses, I have forgotten all the formulas. सगळे फॉर्म्युलाज मी विसरले. सो लुक्स लाईक आय हॅव टू गो बॅक टू बेसिक्स. कवर अ लॉट ऑफ ग्राउंड. कवर अ लॉट ऑफ ग्राउंड म्हणजे छोट्याशा टाईममध्ये, म्हणजे टू अकम्प्लिश अ ग्रेट डील विदिन अ शॉर्ट स्पॅन ऑफ टाईम. छोटासाच अवधी मिळाला पण त्या अवधीमध्ये प्रूफ करून दाखवलं स्वतःला, कळतं. सो टू अकम्प्लिश अ ग्रेट डील विदिन अ शॉर्ट स्पॅन ऑफ टाईम. Usage, although she was allotted only a week, त्या बिचारीला फक्त एक वीकच मिळाला होता. Our substitute teacher covered a lot of ground in history. खूप पोर्शन कवर केला आणि खूप मोठं काम केलं. ठीक आहे, कमी पिरियडमध्ये जास्त काम करणं ह्याला म्हटलं जातं कवर अ लॉट ऑफ ग्राउंड, की खूप मोठा एरिया म्हणजे खूप मोठा एरिया कवर करणं ह्याला म्हणतात टू कवर अ लॉट ऑफ ग्राउंड. समजा. चलो नेक्स्ट. Okay. Show of hands. Yeah. Show of hands, to put up one's hand for the purpose of votes or survey. एखाद्याच्या बाजूने हात वर करणं, ठीक आहे. Show of hands. Show of hands, to put up one's hands for the purpose of votes or survey. ठीक है. Through a show of hands. Through a show of hands, how many of you would want Gauri as the class representative? बरोबर आहे, आपण असं घेतो ना. किती जणांना वाटतंय बाबा चला मोजा, हे आपण कुठे पण घेतो, पंचायतमध्ये म्हणा कुठे पण आपण घेतो ना असं. सो इट इज कॉल्ड द शो ऑफ हँड्स.
स्कूल ऑफ हार्ड नॉक्स, लर्निंग थ्रू लाईफ्स निगेटिव्ह एक्सपिरियन्स. म्हणजे अशी एखाद्याची लाईफ असते स्कूल ऑफ हार्ड नॉक्स, की त्या बिचाऱ्याच्या आयुष्यात संकटावर संकट निगेटिव्ह गोष्टी आहेत, त्यातून तो खूप काही शिकतो आणि खूप लहान वयात स्ट्रॉंग बनतो. ठीक आहे. सो ह्याला म्हणतात स्कूल ऑफ हार्ड नॉक्स, लर्निंग थ्रू लाईफ्स निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस. वॉट एव्हर बिल हॅज लर्न्ड इन हिज लाईफ थ्रू द स्कूल ऑफ हार्ड नॉक्स, म्हणजे त्या निगेटिव्ह गोष्टींमधून शिकणं. ओके. म्हणजे आयुष्यात प्रॉब्लेम्स आले तर त्याला निगेटिव्हली नाही घ्यायचं. तुम्ही बोलू शकता ना, ठीक आहे मी यातून धडा घेऊन पुढे चांगलं शिकेन. अँड ओल्ड हेड ऑन यंग शोल्डर, इथपर्यंत यंग येतो, वरती ओल्ड आहे. म्हणजे खूप अशी लहान मुलं पण असतात बघा, की जी वयाने खूप लहान असतात, शरीराने लहान आहेत पण विचाराने खूप मोठी आहेत. म्हणजे काय की लहान वयात ते लोक रिस्पॉन्सिबिलिटी घेतात, लहान वयात त्यांची विचारसरणी खूप डेव्हलप्ड असते. सो असं जेव्हा असतं ना तेव्हा आपण म्हणतो की ओल्ड हेड ऑन यंग शोल्डर. समजतंय ना, शरीराने लहानच आहे ती व्यक्ती पण विचाराने कर्माने खूप मोठी आहे. ज्ञानेश्वर म्हणा, आपले ज्ञानेश्वर माऊली आहेत, किंवा आपल्या बाजूला पण आपण लहान लहान मुलं बघतो की त्यांची घरची परिस्थिती खराब आहे पण ते लोक रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला लागतात घरची. का तर बाबा वडील नाही आहेत, लहान 2-3 भावंड आहेत, आई एकटीच आहे, काय करायचं. सो अशी जी मुलं असतात ती बिचारी लहान वयात खूप रिस्पॉन्सिबिलिटीज घेतात, रिस्पॉन्सिबल होतात, विचारांनी प्रगल्भ होतात. सो त्याला म्हटलं जातं समवन हू इज वाईज फॉर हिज ऑर हर एज, म्हणजे वयापेक्षा जास्त प्रगल्भ असणं, म्हणजे अन ओल्ड हेड ऑन यंग शोल्डर्स. टू प्रिकॉन्शियस यंग चाइल्ड स्पीक्स विथ विजडम विच इज रेअर फॉर अ चाइल्ड ऑफ हर एज. म्हणजे ती जे बोलत होती, तिचं जे बुद्धिमत्ता दिसत होतं ह्या एजला इट्स लाईक रेअर. शी इज ट्रूली अन ओल्ड हेड ऑन अ यंग बॉडी. यंग शोल्डर असतं, यंग बॉडी दिलं आहे बट ठीक आहे, यंग बॉडी यंग शोल्डर. सो दीज आर द 2 लास्ट वन. सो इथे आपण आपलं ऑलमोस्ट 100 इडियम फ्रेजेसचं टार्गेट कंप्लीट केलं. या सो लर्न द रोप्स टू अंडरस्टँड द ट्रिक्स अँड वर्किंग्स ऑफ जॉब. लर्न द रोप्स म्हणजे ती दोरी असते, तिला कसं कुठे त्या दोरीवर कसं पुढे जायचं, वर कसं चढायचं, हे लर्न द रोप्स. म्हणजे तुमचं जे काम आहे त्याचे ट्रिक्स समजून घेणं. ओके. टू अंडरस्टँड द ट्रिक्स अँड द वर्किंग्स ऑफ जॉब. इन बेअरली अ इयर, वर्षभरातच विनायक हॅज लर्न द रोप्स इन द इंडस्ट्री. म्हणजे ते शिकून गेला तो सगळ्या ट्रिक्स रोप्स आणि ट्रिक्स. स्कूल बॉय एरर म्हणजे एकदम सिली मिस्टेक. आपलं पेपर झालं की आपलं येतं बघा, अरे यार माझे एवढे सिली मिस्टेक झाले नसते तर नक्की माझा स्कोर आला असता. सिली मिस्टेक म्हणजेच स्कूल बॉय एरर. म्हणजे ते लहान मुलाने करण्यासारख्या गोष्टी आहेत, तुम्ही करायचं नाहीत. तुम्ही ऑफिसर बनायला आलात तर तुम्ही कसे काय असे एरर करणार आहे. हाऊ कॅन इन्व्हर्टेड लॉयर कमिट सच अ स्कूल बाय एरर. म्हणजे एकदम एवढा चांगला वकील ह्या मिस्टेक्स कसा काय करू शकतो. ओके. सो येस, हिअर वी हॅव कम्प्लिटेड आर टार्गेट ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस. आणि ऑब्वियसली तुमचा रिस्पॉन्स ॲज आय टोल्ड यू की तुमचे डिमांड्स अँड ऑल सगळ्यावर आपण विचार करतो आहे. सो वॉट एव्हर यू वॉन्ट्स यू कॅन कमेंट, सो वी कॅन वर्क ऑन दॅट. की तुम्ही कमेंट केलं तरच कळेल की नेमकं काय हवं आहे. सो पुढे आपण अँटोनिम्स आणि सिनोनिम्स घ्यायचा विचार केला आहे, कारण त्यावर क्वेश्चन कंटिन्युअस आहे TCS IBPSला. येस. सो लवकरच भेटू नेक्स्ट टॉपिकसोबत. थँक्यू.